आता आपल्या राज्यातल्या देखील काही बातम्या बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत सज्जड दम भरलाय। मुलींची छेड काढाल तर टायर खालीच घेतो असा इशारा त्यांनी दिलाय आणि त्याचबरोबर पुलाचे नटबोल्ट काढणाऱ्यांवर मकोका लावा अशा सूचना त्यांनी दिल्या। बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। आणि मी सांगतोय, स्वातंत्र्य दिनाला कोणाची दहशत मी कापून घेणार नाही। कोणी जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जा, तुझी लाईनच काढतो, तुला तिथं टायर खाली घेतो, अजिबात तुला सोडणार नाही। मध्ये देखील एकदा काहीतरी कोणीतरी चुकीचं केलं, कायदा हातात घेऊ नका। संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे। आता काय चित्र बदलायला लागले। आता परवा इथं अमोल पवार आहेत, इथं लाईटचे खांब उभे करत असताना काही शहाण्यांनी त्याचे 4 नटबोल्टापैकी 3 नटबोल्ट चोरून नेले आणि तिथं पूल आपला परकाय बांधायच्या समोरचा, मला तिथं दोन्ही बाजूला मला त्या 10 फुटाचे का 8 फुटाचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथं गर्दी होऊ नये म्हणून, त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री। अरे त्या नालायकला सणाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे। मी आता बहुतेक ठिकाणी परवाच मी रश्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे, मी SP लाही सांगितलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला। मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे। माझी बारामतीकरांना विनंती आहे, हे परवा दिवशी तो खांब पडला, एक बहीण थोडक्यात वाचली। उद्याच्या लोकांना वाटतं की बघा कसं बोगस काम चाललंय। अरे त्या हरामखोरांनी नटबोल्टच काढून दिले ना। आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा, हे असले सापडले ना त्यांना मकोका लावा, स्वतःला सोडू नका। असं तोंडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच जात बसतील। दादा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला, बाकी केलेलं त्याच्यावर काय येणं घेणं नाही।